गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे। मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे सूर जुळण्याआधी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। डोंबिवलीत ठाकरेंच्या युतीचा पूल। सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जो सत्तेचा माज आलेला आहे तो उतरवण्यासाठी आम्हाला एकत्र यावंच लागेल। ठाकरेंच्या युतीआधी कार्यकर्त्यांचं मनोमिलन। काही गणित जुळवता येतील तर निश्चितच आम्ही कोणताही पक्ष कोणताही न बघता आमची मतं मान्य राजसाहेबांपुढे ठेवणार आहोत। पलावा पुलासाठी शिवसेना ठाकरे मनसे एकत्र। गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा आहे। राज ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी साथ घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिला। तेव्हापासूनच आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा रंगली। मात्र त्यानंतर युतीबाबत दोन्ही बाजूंनी टोलवाटोलवी सुरू झाली। त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन कधी होणार असा प्रश्न साऱ्यांनाच पडलाय। ठाकरे बंधू एकत्र आले नसले तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं। आता ही दृश्य पहा। शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेचे कार्यकर्ते आंदोलनामध्ये एकत्र आहेत। दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं हातात हात घालून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात दोन्ही पक्षांकडनं जोरदार घोषणाबाजी केली जाते। गेल्या 7 वर्षांपासून डोंबिवलीच्या कटाई नाका इथल्या पलावा पुलाचं काम रखडलं। त्यामुळे या परिसरात वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। त्याच पार्श्वभूमीवर या पुलासाठी 31 मेची डेडलाईन देण्यात आली होती। मात्र डेडलाईन देऊनही पूल सुरू न झाल्यामुळे शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेनं एकत्र येत आंदोलन केलं। यावेळी शिवसेना मनसेचा विजय असो अशा घोषणा देखील पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दिल्या। आजची डेडलाईन दिली गेली होती यांच्याकडनं शिवसेना शिंदे गटाकडनं की आज या पुलाचं ओपनिंग होणार आहे आणि त्या अनुषंगाने मी बघायला येणारच होतो, नेहमी येतो त्याप्रमाणे। तर काल आण्याचे मला दीपेश म्हात्रेंचा फोन आला की आम्ही येतोय तिथे आंदोलन करतोय, तुम्ही याल का? बोलो मी येणारच आहे, आम्ही जॉईन होतो आणि म्हणून आम्ही आलेलो आहोत। सर्वसामान्य डोंबिवलीकरांना त्रास होतोय, त्याच्यासाठी आम्ही सगळे विरोधातले लोक एकत्र येतोय। याच्या कोणाला धडकी भरण्याचं कारण काय? या आंदोलनामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा रंगली आहे। यासाठी दोन्ही पक्षांचे नेते कार्यकर्ते आशावादी असल्याचं समोर आलंय। सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जो सत्तेचा माज आलेला आहे तो उतरवण्यासाठी आम्हाला एकत्र यावंच लागेल। सर्वस्वी जो विषय तो दोन्ही पक्ष प्रमुखांच्या अखत्यारीतला आहे। स्थानिक पातळीवर आम्हाला काय गणितं करायची असतील, जुळवायची असतील आणि आम्हाला वाटलं की काही गणितं जुळवता येतील तर निश्चितच आम्ही कोणताही पक्ष कोणताही न बघता आमची मतं मान्य राजसाहेबांपुढे ठेवणार आहोत। अर्थात ते जे त्यापुढे जो निर्णय देतील त्या अनुषंगाने आम्ही पुढे जाणार। तर तिकडे सत्ताधाऱ्यांनी मात्र या आंदोलनावर खोचक प्रतिक्रिया दिली। मी याच्यावर उत्तर बोललेलो की नांदीचं काय फरक पडणार। मी काय म्हणालो, 20 + 0 बरोबर किती? भाजप 134 आणि तिघांचे मिळून 200 आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांना पाठिंबा आहे। काय फरक पडत नाही। त्यामुळे डोंबिवलीतील युतीच्या पुलानंतर आता ठाकरे बंधूंचंही सूर जुळणार का? आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आतिश भोईर, झी 24 तास, डोंबिवली।